रबर बँड बनवण्यासाठी मी इथं वेल्वेटचा कपडा घेतला आहे. तुम्ही तुमच्या ड्रेसच्या मॅचिंग कोणताही कपडा घेऊ शकता. त्याची रुंदी मी 3.5 इंच आणि लांबी मी 26 इंच घेतलेली आहे. तुम्ही 20 किंवा 25 इंच घेतली तरीही चालेल. बघा मी 26 इंच घेतली आहे. आता त्याला आपण कपडा उलटा करून फोल्ड करायचा. फोल्ड करून आपण आता त्याला शिलाई मारून घेऊ. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. बघा आपण सगळे आता कडेकडेने शिलाई मारून घेऊ. बघा शिलाई मारली गेली आहे आपली. आता टाचन पिन घ्यायची मोठी आणि ती एका साईडला लावायची. बघा एका साईडला लावून आपण त्याला आता सरळ करून घेणार आहोत. हे उलट्या साईडने होतं, आता शिद्या साईडने आपण त्याला सरळ करून घेऊ. बघा अशा प्रकारे मी सरळ करून घेतलेलं आहे. आता ती टाचन आपण गाळून घेऊ आणि हे जुनं रबर बँड घेतलं आहे मी, ते आपल्याला मधोमध कट करायचं आहे आणि त्याच्या एका बाजूला आपल्याला परत टाचन पिन लावून घ्यायची आहे आणि आता ते कपड्यामध्ये इन्सर्ट करायची आहे. रबर बँडचं एक टोक आपल्या हातात घ्यायचं, नाहीतर या कडेने काढायला जाऊ आणि ते मध्ये घुसून जाईल, म्हणून एक टोक आपल्या हातात राहू द्यायचं. असं हळूवार आपण आता कपड्याच्या त्या साईडला टाचन पिन काढायची आहे. बघा काढून घेतली आपण. आता टाचन पिन काढून घ्यायची आणि रबर बँडचे दोघी टोक घ्यायचे आणि अर्धा इंच जागा सोडून आपल्याला त्यावर जॉईन करून घ्यायचे रबर बँडचे दोघी टोक. बघा मी जॉईन करून घेतले. आता ते आता हे कपडे आपल्याला जिथं जॉईन करायचे म्हणून एक कपडामध्ये टाकायचा आहे आणि एक वरती राहू द्यायचा आहे. बघा आपण मध्ये टाकून घेतलं आणि आता त्याच्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. त्या शिलाई टाकून घेतलेली आहे आपण. बघा आपली छान अशी स्क्रंची रेडी झालेली आहे. तुम्ही कोणत्याही कपड्याने बनवू शकता तुमच्या ड्रेसच्या मॅचिंग वगैरे. बघा किती सुंदर झाली आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.